असलेला अध्याय 18वा. आणि त्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोद्धार आहे. जे कर्म, ज्या कर्माचा संबंध आहे आपला, जे आपण कर्म करतो, कर्माचा करता होतो, भोगता होतो, आधी करता होतो, मग त्या कर्माचं पुण्य भोगायला पुन्हा नंतर जन्म घेतो. जन्माने कर्म, भोग आणि पाप, आणि पाप आणि पुण्य, वासना आणि अज्ञान, हे जे फिरका चालू आहे, फेरा 184चा, तो थांबवणं आणि जीवाला जन्म मृत्यूच्या तडाख्यातून वाचवणं, अंतःकरणातला अहंभाव आणि भेदाला नाश करणं आणि आत्मप्रकाशात जीवात्म्यानं सहज प्रवेश करणं, हे आमच्या कृष्ण परमात्म्याचं माऊलीचं वैभव आहे ज्ञानाचं. म्हणून ज्ञानानं विकून कळतं, मोक्षानं त्या परमात्म्याचं पद मिळतं, श्रवणानं देहभाव जळतो, अध्ययनानं आत्मस्वरूपाचं स्वराज्य भोगता येतं, आणि संसारानं सुख दुःखाकडे मन सहज जातं. कर्मानं पाप पुण्य उत्पन्न होतं आणि क्रियेनं संस्कार उत्पन्न होतात. ज्ञानानं संस्कार बंद होतात. श्रवणानं आपली सत्ता आपल्याला भोगता येते. आणि साधूच्या कृपेनं महावाक्याचं फार हृदयामध्ये बघत असतात. अध्याय 18वा. आणि त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेल्या बोधाची जी गंगा आहे, ते वेदगंगा आहे. त्या वेदगंगेमध्ये शिवबुद्धीतनं आधी स्नान करते, तेव्हा ती मुक्त होते आणि बद्धता जाते, कलंक जातो अविद्येचा आणि ग्रहण जातो अज्ञानाचं, आणि त्या ठिकाणी सिद्धता तयार होते ज्ञानाची, आणि भेद जातो अविद्येमुळं, भेद निवृत्त होतो, देहभाव संपला जातो. देहभाव म्हणजे भेद आहे, जगत दृश्य पाहणं म्हणजे भेद आहे, आणि जगतात जगदीश्वर हे करणं हे जगताचा अभाव आहे. ब्रह्मभाव केव्हा जागा होतो आणि जगतभाव कसा जातो, वृत्ती भगवंताच्या सानिध्यात कशी येते आणि भक्ती पूर्ण कशी होते. साकारयुक्त भक्ती वेगळी आणि निराकाराची भक्ती वेगळी. परमेश्वराची बुद्धीला प्राप्ती होती तेव्हा निराकार बुद्धी होती, आणि त्याला पाहणं आणि प्रेम ही सगुणाची भक्ती असती, आणि त्याला विसरणं ही देहाची शक्ती असती. तिन्ही प्रकारे आपण हमेशाच ऐकतो, त्यात काही वाद नाही. पण आजचा विषय जो आहे गंभीर आहे आणि आवड आहे, त्याच्यामुळं थोडस आपण लक्ष देऊन ऐका, कारण की 18वा अध्याय कलशाध्याय आहे, आणि त्यामध्ये मन आपलं ब्रह्म होणारे, आपल्याला रामाचं दर्शन होणारे, देहाचा संबंध बंद होणारे, अविद्या मरून जाणारे, ब्रह्मविद्या हृदयात प्रगटणारे, जगतभाव संपणारे, रामाचं राज्य आपण भोगणारे, देहभाव आपल्याला आपण टाकणारे, आत्मसुख आपण भोगणारे, आणि ब्रह्मविद्येची जी शक्ती त्या हृदयामध्ये प्रगट होणार आहे. रामाचं दर्शन आतल्या आतच मनाला होणारे, मन राम होणारे, त्याला 18वा अध्याय म्हणतात. 18वा अध्याय नाही म्हणत, तुमच्या देहात आहेच की मेलेलं. सगळ्यांना कदा कर्म करताना मी केलं, पाहताना मी पाहिलं, चालताना मी चालले. तुम्हाला मी सोडून काही करता येत नाही, आम्हाला माहिती. जिथं जिवंत अज्ञान नांदतं तिथं तुम्हाला कर्म तुमच्याशी बांधून घेत. हा सिद्धांत कधीच बंद होत नाही. पण ह्या लोकांना संपवावी आणि ब्रह्मविद्या हृदयात नांदावी. मी कोण हे कळावं, हृदय भगवंताला मिळावं, ब्रह्मज्ञानाचं सुख भोगावं, आत्मसुखात मन विलय करावा, आणि विशेष सुखाचा परित्याग करून, कर्माचा बाद करून, ज्ञानाचं परिमार्जन करून, संताचा संग करून, बोधाला चित्तात धरून आपलं स्वरूप आपण धारण करणं हा मोक्षाचा मार्ग आहे, कर्माचा नाही. कारण कर्म काय करतं, ज्ञान काय करतं, संत काय करतात, ग्रंथ काय देतात, मन कुठं जातं आणि मन कसं स्थिर होतं, मनाला रामाचं प्रेम कसं वाढतं, मन रामामध्ये कसं थांबतं, मन रामाला काय सोडतं, मन देहाकडं का जडतं, मन विषयाला का बघतं, मन जगताला का बघतं, मन ज्ञानामध्ये कसं रमतं, हे नाना भाव आपल्याला आपण रोज ऐकतो.
392 माऊली ज्ञानोबा कृष्ण परमात्मा आपल्याला काय बोध देतात आणि आपलं मन काय घेतं हे बघूया. चला. मग तया मानन यासाठी देह वंदे शाळे किरीटी कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. चुकीच आहे. मानन यासाठी देह वंदे शाळे किरीटी कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. वज्रगाठ बांधतो, कर्मामध्ये राहतो. गेले ना आपल्या बाया काशीला कर्म करायला त्याच्यासाठीच वज्रगाठ. बापाला ऐकत नाही कुणाच्या. जायचं तिथं वाळायचं, व्हिडिओ टाकायचं, महिनाभर थांबायचं. बरं झालं महादेवानं बोलवलं, वाईट नाही, खूप छान आहे. अध्ययनामध्ये जेव्हा श्रवण मिळतं आणि मनाला परमात्मा कळतो तर अनुवादातून हृदय हलतं, धुंद मन होत, श्रवणात नांदतो आणि संकर जातो आणि मन शंकर होत. त्याला म्हणतात रुद्राभिषेक. मनाचा संकर जातो, विकार, मन शंकर होतो, निर्विकार. हा रुद्राभिषेक होतो. तेव्हा त्या शंकराचा स्पर्श भोगता येतो, रुद्राभिषेक. एकच आहे तिथं. जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन झालाय. तिथं परमार्थ कर्म पुण्य पाप काय करत राहील नाही, काही नाही. ओळखीमध्ये त्याची प्राप्ती आहे, कर्मामध्ये पुण्याची स्थिती आहे आणि अज्ञानामध्ये देह स्थिती आहे. पाहिजे हृदय कृष्ण 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 झाला पाहिजे. खूप सुंदर मूवी आहे. तो आहे, मी पण तो आहे. तर देवाकडे का आपली वृत्तीचाच बाद व्हावा, आत्मस्वराज्य भोगावं आणि या जगातून मनानं बाहेर अलगद निघावं. म्हणजे अंतःकरण ईश्वरा समर्पित करावं आणि ज्ञानाच्या शक्तीनं मन त्या ब्रह्मस्वरूपात एकरूप व्हावं. आणि मग काही कर्म करा की ध्यान करा का पूजा करा, मग काही उरलं नाही. जसं मुलीला बाहेर काढलं, मुलगी दिली बाहेर, पूर्व दिला सुनाला, मस्त एकांत निवांत परमार्थ. पोराची बी कटकट नाही गेली बायकोकडे, पोरीची कटकट नाही गेली नवऱ्याकडे. एक कटकट राहिली अज्ञानाची, ती वाटली ज्ञानानं, संपवली. म्हणून हे संसार पटकन वरती जावा, अज्ञानाचा खटका दाबीत जावा आणि अविद्येला बंद करीत जावं, जाळीत जावं आणि मनाला रामाकडे नेत जावं. आत्मचिंतनात आयुष्य घालीत जावं आणि श्वासाश्वासातून त्याला पाहत जावं आणि देवातून बाहेर येत जावं. वेदांतामध्ये मन रमवायचं, आत्मचिंतनामध्ये हृदयाला ठेवायचं, संतांच्या संगतीत जगायचं, मी कोण हे समजायचं आणि देहभावाला टाकायचं, आत्मभावात रंगायचं, हृदयाला विठ्ठल विठ्ठल करायचं. सांडावेली गाड धरुणी भजनाची ओढ, दांडी मांडी परते टाकी, दांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम भोकी, मोक्ष येईल सुखी. नामस्मरता रे मोक्ष येईल सुखी. घालू संताशी आसने, घालू संताशी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पूर्वी, त्यांनी मांडी परते टाके, वासुदेव नाम धोकी, मोक्ष येईल सुखी. नामस्मरता धरे. संपवली गाडी, परमार्थाची चाड त्याने सांडावेली गाड, ही वजली गाड गाड वच. आता झाला वाचतून पुन्हा आहे, बारसन पुन्हा आहे, तेरसन कवर गमरती आई वाटत नाही बायांना. तगमग असावी झोपण काय वाटलं नाही. यासाठी देहबंदी शाळे केलेली. अर्जुना देहाला माझं म्हणणं ना,
मग तेने मानण्यासाठी देह बंदे शाळे किरीटी. बुद्धी देहात्मकडे झाली ना. काय झाली बुद्धी तुझी? देहात्मरूप देवा. देहाकडे ना, जडाकडे ना, खोट्याकडे ना, असत्यकडे ना, अविद्येकडे ना, तुमच्याकडे नाही देवा. मग बुद्धी काय झाली? देहात्म बुद्धी दुर्पटली देहाकडे. मग तया मानण्यासाठी देहबंदी शाळे किरीटी. कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. मग तो देहात्म बुद्धीने वृत्ती व्यवहार करते ना, देहाचा संबंध करते आणि कर्माला घट्ट बांधून घेते. बुद्धी कुठे बांधली? कर्माला वज्रगाठी मरा. मग कर्माकडे काय जात तर बुद्धी देहात्म आहे. अरे का उत्तर परिणाम? सतत कर्म का करत? वज्रगाठी सुटतच नाही. खरंय माऊली, उत्तर मिळालं. खरंच ही सुटतच नाही. खरंच पक्की गाठ आहे. देहात्म बुद्धीमुळे कर्माची आवड आहे आणि आत्मबुद्धीमध्ये भगवंताला जाणण्याची सवड आहे. बुद्धी भगवंताला जाणण्यासाठी या देहात जीवात्मा येतो, उपाधीला सोडून देतो, ब्रह्मज्ञानासाठी तकमक करतो, संतांच्या संगती श्वास घेतो, आत्मविश्वास सद्गुरूवर ठेवतो, वेदांताचं श्रवण करतो आणि अज्ञानाला बाहेर हाकलून देतो, ब्रह्मज्ञान हृदयात घेतो आणि व्यासपीठाचं ज्ञान बुद्धीमध्ये बांधून ठेवतो आणि तो ब्रह्मसुख भोगतो. तेव्हा विषय सुख तो त्यागल्या जातं आणि वृत्ती आनंदात विलीन होती. मी कोण हीची अनुभूती येते. देहबुद्धीचा नाश होतो, आत्मबुद्धीचा प्रकाश येतो आणि परमात्मा जीवात्मा एकत्र नांदतो. ते ज्ञानाच्या शक्तीमुळे, हृदयाच्या भक्तीमुळे, संतांच्या कृपेत. कुठच नाही. पसारा पसारा, हे आणा ते आणा, तिकडं पळा. पूजा केल्यावर मला हृदय आठवण झाली. खुलवलं, संतांच्या संगतीमध्ये आयुष्याचे श्वास घेतले आणि विश्वास ग्रंथावर ठेवला आणि निश्वास ज्ञानासाठी सोडला. संसारात पटपट पटपट बाजूला हवा, चटचट ज्ञानात यावं, खटखट आवितीला सोडावं आणि पटकन मोक्षाच्या घडी बसवावी. धोरण पोरण उरण बंद भावना दृढ नळीवरी तो बापुडा. काय मोकळे आली चवडा न ठकेशी पुसा. जो पोपट नळीवर बसला, ते लोक पोपटाला पकडायला त्या झाडीच्या फांद्याला एक नळी घालतात, गोल पोकळ नळी. पोपट बसला की नळी, तो पोपट खाली पडतो, मुंडक खाली येतं, पाय वरी, आणि पाय गच्च बनतो, नळीला धरतो आणि त्याचं मुंडक खाली येत. मग ते त्याच्यावर बसला की ते लोक पारडी पकडतात त्याला. पण नळीला पाय धरले सोडून उडून जावं हे त्याला कळत नाही. तसं देहभावामध्ये मन अडकलं, त्यानं उडून देवाकडे जावं हे बुद्धीला कळत नाही. खाली पडलं तरी नळी घट्ट पकडतो. मी बांधलो, मला बांधलो, या नळीनं पकडलं. नळीनं पकडलं, तू नळीला पकडलंस, नळीचे पाय सोडून दे, हात उडून जा. असं तू बुद्धी देहाला बांधलेली सोडून दे. हे राहिलं ते राहिलं, वायाचा बुरा बुद्धीचा. आता ते राहिलं, मरू तर राहिलंच का तुझं? आणि चिंतन कधी करती? बसतायनं मुंडक नीट नाही, गुडगा नीट नाही, कंबर नीट नाही, मनाची मुंडकी मनके नीट नाही. आणि कवा वाचती, कवा अध्ययन करती, कवा संसार बाजूला तारती. सगळे मनके गेले खराब होऊन, मनी मनी मनी. तरी संसार संपल. तू अगं माय बाजूला कर पटकन, निक चटकन. स्वतःसाठी जगती कधी? मनुष्य संसारच का? काही वाटत नाही का बायांना? मोरू दे, आपला विषय नाही. आपला विषय आत्मचिंतन. पटकन मोकळावं, चटकन चरणात यावं आणि मग तिला भोगावं, सक्तीला त्यागावं, अविद्यावृत्तीला सोडावं, ब्रह्मविद्येसाठी जगावं, तसं संघात बुद्धीला ठेवावं, आत्मस्वरूप भोगावं, वृत्तीतलं अज्ञान त्यागावं, मी कोण हे कळावं, जगत भाव जळावा, आत्मभाव प्रगटावा आणि साधूच्या संगतीत जीवन जगावं, वैराग्यात मन राबावं, विवेकाला प्रगट करावं आणि ब्रह्मज्ञानासाठी आयुष्य घालवावं. साखर पोडान कोणता की पाडान कोणता की पेडान मुरुस तर ते धंदे करा.
परमार्थासाठी आयुष्य खर्च करणं, आपण ज्यासाठी जन्माला आलो ते कार्य करणं म्हणजे परमार्थ आहे. आपल्या अविद्या भस्म करणं हे कर्तव्य आहे. देहभाव टाकणं हे आपलं वृत्तीचं भूषण आहे. मनामधल्या अंतःकरणात असलेल्या भगवंताचं चिंतन करून त्याची बुद्धीचा संबंध करणं हे हृदयाचं वैभव आहे. मग तिकडं न पळण काही वळण कोणचं कर्तव्य आपलं? साखरेचे पुढे बांधायचे वाटायचे, कवर वाटते साखरेचे पुढे. अरे रामा, अवघडे आहे पाबंद भावना दडा, नळीवरी तो बापुडा, काय मोकळे आहे चवडा, नठकेची पुसा. पुसा म्हणजे तो पोपट. नळीवर बसला गोल, आंधीला लटकती आणि नळीला धरले की नळी मुंडक खाली आलं आणि ते म्हणतो मला नळीने बांधलं. तुझ्या पायाचा हाताचा जो पायाचा जो चवडा आहे ना ते पकडलायस, उडून सोडून दे, उडून जा. पुसा. खरंच आहे माऊली, किती सोपं आहे. आत्मस्वरूपी आता जो सिद्धांत आहे, दृष्टांतावरून सिद्धांताकडे यायचं. म्हणून आत्मस्वरूपी, म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी. आत्मा हा कर्म करता नाही, प्रकृतीने कर्म आत्म्यावर लादायचे. आपण हात धरला तर नळीने पकडलं म्हणायचं. कळालं का? हो माऊली, आपणच. खरंच आहे माऊली, आपणच पकडायचं. पोपटानं त्या फांदीला पकडले, नळ्याला नळकांडीला, ते उडण झाला. प्रकृतीचे कर्म तो आत्म्यावर आरोपायला आणि कर्मामध्ये अडकून भगवंताला सोडायला, असं दुःखामध्ये सडायला, तो असं का करायला, असं भगवंत अर्जुनाला बोलायले. हो माऊली. निर्मळ आत्मस्वरूपी, आत्मस्वरूप निर्मळ आहे, कर्म करत नाही, कशात अडकत नाही, कशात संबंध करत नाही. पण त्याच्यावर तुम्ही प्रकृतीचे कर्म लागतात आणि कर्माला आत्मा करता म्हणतात. असं कसं रे अर्जुना? जो प्रकृतीचे केले आरोपी, प्रकृतीचे जे केलेले कर्म आत्मस्वरूपावर आपण त्याचा आरोप करतो आणि मी केला असं म्हणतो. तो कल्पकोडीच्या मापी मवेची कर्मे, तो कल्पकोडीच्या मापी मवेची कर्मे. तो कल्पच्या कल्प जन्म घेतो, कोटीच्या कोटी कर्म करून त्या कर्मालाच मोजत बसतो, माझ्याकडे येत नाही. कल्प म्हणजे 100 लाख वर्षाचं आयुष्य स्वर्गाचं, त्याला म्हणतात एक कल्प. स्वर्गाचं आयुष्य एक कल्प असतं. त्या आयुष्याचं दिनमान म्हणजे 100 लाख वर्ष असतं, त्याला एक कल्प म्हणतात. आणि तेवढ्या कल्पच्या कल्प जन्म घेतो, कर्म करतो, स्वर्गात मरतो. बापरे, तो संपवावा, बुद्धीनं कर्म करून त्याला साक्षी बनावं. कर्माचा संबंध सोडून कर्मरहित बुद्धीनं होणं हे ज्ञान आहे. प्रकृती मी नाही आणि गुण हे प्रकृती आहे. गुणाचा संबंध इंद्रियाशी होतो, इंद्रियामध्ये विकार होतो, त्याच्या गुणानुसार इंद्रियाचा व्यवहार होतो आणि मी त्याला पाहतो. अशा रीतीने जर कर्म होतं तर तो कर्मातून बाहेर येतो आणि फलाला फेकून देतो, पाप पुण्य बंद करतो, अविद्येला सोडून देतो, ब्रह्मविद्येमध्ये जगतो, ओवीला बघतो आणि ब्रह्मसुख भोगतो. तो कर्मातून बाहेर येतो आणि मोक्ष सुखामध्ये एकरूप राहतो. तो मोक्षाच्या आनंदात, मोक्षाच्या शक्तीमध्ये जीवन जगतो, अविद्येच्या शक्तीत नाही. खूप सुंदर चिंतन असतं, पण आपण नको. जीवन जगताना सुख दुःख नको आणि अंतःकरणातल्या अविद्येचा संबंध नको. दिसणाऱ्या जगताचा भ्रम सत्य नको. दृश्य भाव जागा नको, द्रष्टा भाव बंद नको. जगत त्रिपुटीने दाखवलेले आणि त्रिपुटी अविद्येतून उत्पत्ती आहे आणि जिथं अविद्याच नाही तिने दाखवले त्रिपुटीनं सत्य नाही, तिच्याबरोबर संबंध दिसणारं जगत पण खरं नाही. गंगाचा अभ्यास करू लागले मी. भावना दृढामणी तो म्हणून निर्मळ आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी. आत्मस्वरूप शुद्ध निर्मळ
आणि त्याला प्रकृतीचे कर्म त्याच्यावर आरोप करतो आणि त्याच्यावर डालतो आपण ते कर्म त्याच्या माते बसवतो. चला. तो कल्प कोटीच्या मापी मवीची कर्मे. कल्पच्या कल्प जन्म घेतो आणि कोटीच्या कोटी कर्मामध्येच राहतो आणि कर्माचंच मोजमाप करतो. बघा मवीची कर्मे कर्माला मोजतो तो. हे केलं आता ते करायचं म्हणून तर कर्म लोक ज्ञानाकडे येत नाहीत. लिहून ठेवायचे लिहून बऱ्या कागज पे हो मग लेखन का जन्म आणि कोटी कोटी कर्मात मरते ते लोक दिसतंय धड 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 धड. मग हे पुन्हा पण कर्मातच राहणार मोक्षात नाही येणार. म्हणजे अधिकार कर्माचा आहे मोक्षाचा नाही. म्हणून अंतरंग अधिकारी वेगळाच आहे. अंतरंगाचा अधिकारी कर्माला स्पर्श करत नाही आणि वर्म सोडत नाही आणि देहात्म बुद्धीने व्यवहार करत नाही. सत्संगाला तो सोडत नाही आणि आपलं अध्ययन बंद पडत नाही. अभ्यास कधी कमी पडत नाही. मनाचा निग्रह संपत नाही. विवेक हृदयातून जात नाही. वैराग्य कधी कमी पडत नाही आणि ईश्वराची संगती कधी ती बुद्धी सोडत नाही. देहाकडे ती कधी सुकत नाही. जगत भाव कधी उत्पन्न होत नाही. ब्रह्म भाव कधी जात नाही आणि तो शिवात्मा तो जीवात्मा अलग अलग कधीच होत नाही. त्याचं नाव ज्ञानगंगा. तो कल्पचा कल्प जन्म घेतो कर्मच करतो कर्मालाच मोजतो मला सोडतो. ज्ञानोबा बोलतात कृष्ण परमात्मा बोलतो एवढं ते कळालं त्या जन्मात तरी बस झालं. पुढे जन्म कवा तरी मोक्ष होईल. 1000 जन्म लाख जन्म घेतात कर्माच्या लोकांना जन्माशिवाय पर्यायच नाही. त्याचं पुण्य होतं ते मग भोगायला काढली ते मला मग 100 जन्म 1000 जन्म अवघड रे बाबा लोकांच्या नादी लागून. चला आता कर्मा माझी असे परिचयाचे कर्म न स्पर्शे वडवानळा ते जैसे समुद्रोदक वडवानळा ते जैसे समुद्रोदक. अर्जुना तुला सांगू काय देव तुला सांगतो ज्ञानी महात्मा कर्मामध्ये राहून कर्म करून कर्माच्या भिन्न कसा असतो. जसं समुद्रामध्ये वडवानळ अग्नी असतो पोटात त्याच्या पण तो अग्नी पाण्याला कधी शिवत नाही. ते पाणी अग्नीला कधी बंद करत नाही. बापरे किती छान उदाहरण दिले माऊली. काय दृष्टांत. आपण ती म्हणून त्याला ओला आकार देतो गोल तर टाकतो पण तव्याच्या द्वारे असलेला अग्नीचा भाकरीतला पाणीपणा ओलेपणा काढतो. भाकर चिटकत नाही तव्याला. पहिल्यांदा भाकर टाकताना ते तव्या चिटकलेली असती पण जेव्हा ती अग्नीनं भाजली तर ती आदर होती. तशी वृत्ती देहातून भिन्न होती ज्ञानानं. तुमच्या समोर तुमचं उदाहरणच जसा पाण्याला स्पर्श करत नाही पोटात अग्नी असतं वरी पाणी असतं तसा त्याने कर्मात असतो आणि कर्म त्याच्यावर भिन्न असतं. तो माझ्यात असतो वास्तव भगवंतात. तसं बडबड अग्नी आहे पाण्यात पण तो दिसतो अग्नी पाण्यात पण नसतो तो पाण्यात. स्पर्श करेल वडवा पाणी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे. वेगळेपणाने जो कर्म करतो आणि कर्मात राहतो जैसे नी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे. तो कीर ओळखावा कवणे तरी सांग. तो कीर ओळखावा कमी कवणे तरी सांग. असा कर्मात असून कर्मात नसतो तो माझ्यात असतो असा कोण असतो ते तुला मी सांग. सांगा बरं देवा जो कर्म करून कर्मात नाही दान देऊन दानाचा अभिमान नाही आणि कर्म करताना त्याला माझा स्पर्श बंद होत नाही असा कोण आहे. ज्ञानी अर्जुना. तो कसा असतो सांगतो तुला खाली आई गाता. तरी सांग जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता तैसी दीपे दीप पाहता आपुली वस्तू. तैसी दीपे दीप पाहता आपुली वस्तू. अंधार असतो त्या काळात लाईट नव्हती. माऊलीच्या काळात दिवा लावायचा ती वस्तू बघायची मग ती वस्तू आपलीच होती. दिव्याने दाखवलं म्हणून काय झालं. तसं माझा आत्म वस्तू मीच आहे. ज्ञानात दाखवलं म्हणून काय झालं. संताकडे कळून दिलं म्हणून काय झालं. तो मीच आहे. संतानं काय केलं पर्यंत नेलं माझी वस्तू म्हणा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली
निज वस्तू दाखविली माझी मजा. बसले हो मावली. खरंच आहे मावली. केली निज वस्तू दाविली माझी मजा. हो मावली. असे परितयाचे कर्म न स्पर्शे वडवाणी जैसे समुद्रोदक तैसे वेगळेपणे दयाचे कर्मी असणे. तैसे वेगळेपणे तैसे म्हणजे समुद्राच्या पोटात अग्नी असतो. तैसे वेगळेपणे दयाचे कर्मी असणे. तो कीर ओळखावा कवणे तरी सांग जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. म्हणजे ते आहे ना जे संत आहेत ना, जे ज्ञानी आहेत ना, जे ब्रह्मवेत्ते आहेत ना, जे वेदांत आहेत ना, ते मुक्तीमध्ये असतात. आणि त्यांना बघितलं, त्यांचं अनुसंधान केलं, त्यांच्या संग केलं, त्याचे श्रवण केलं, त्यांची मुक्ती आपल्याकडे आहे. लाभे आपलीच मुक्तता मुक्ता ते निर्धारिता. बोधात आलो, त्यांचं अध्ययन केलं, त्यांची शिक्षा पुढे मी आज सांगत होतो. आल्या का कवटेकर? धारिता लाभे आपलीच मुक्तता. जेव्हा मुक्त ज्ञानी ब्रह्मवेत्ते संतांच्या संगती आपल्याला भेटले, लाभले आणि त्याच्या संगतीमध्ये अध्ययन झालं आणि मनाला पांडुरंगाचा स्पर्श झाला, मन देहातून बाहेर आलं. अंतःकरण, मन म्हणजे अंतःकरण, मनबुद्धी म्हणजे अंतःकरण. ज्या अंतःकरणामध्ये वेदाचा बोध जातो आणि गुरुचा बोध म्हणजे दीक्षा होती. दीक्षा म्हणजे त्या बोधानं ते मन अंतःकरण देहातून अलग होतं. ही ज्ञानाची दीक्षा आहे. महावाक्याच्या द्वारे तत्वमसी. उद्या सांगाल तुम्हाला, आज पंचमी आहे, आजही उद्या काय बोलत थोडं. तसं मुक्ताचे निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. मुक्त जी संत ज्ञानी असतात आणि त्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या बोधात, त्यांच्या श्रवणात जर आपण आलो तर त्यांचं जे ज्ञान, त्यांची जी अवस्था अंतःकरणाची आणि त्यांची स्थिती मोक्षाची तुमच्याकडे आपोआप येते. आणि त्यांना जर हृदय तळमळ झालं, माझ्या साधकाला मुक्त वाटलं, तर ते एका क्षणात त्या साधकाचं बंधन कापतात आणि मग हृदयात घालतात. बुद्धीला ब्रह्म करतात, जीवभाव बंद करून शिवभाव जागा करतात. मला मी सांगते, काल गेले मी अंबिका मंदिर. मुक्तता जैसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू, तैसी दिपे दिसे पाहता आपली वस्तू. दिपे दिसे पाहता, दिव्यानं जर पाहिलं अंधारात तर वस्तू दिसते, पण ती आपलीच असते. तसं ज्ञानानं आपण जर पाहिलं बुद्धीनं भगवंताला, तर आपलं स्वरूप आपल्याला दिसतं. कुठे तेव्हा आपण पया आपण भेटीजे, तेव्हा पाणी पावता पाणी होईजे, लवणी जेवी. तुम्हाला सोहम सांगते. तुकाराम पंढरीनाथ भगवान की, हे सर्व साधू संतान की जय. सो म्हणजे परमात्मा, हम म्हणजे आहे. अहम, तो हम एक अहम. अहम म्हणजे वृत्ती देहाला माझं म्हणते, जगाचा संबंध करते. देहात्म बुद्धी अहम मध्ये असते आणि ज्ञान बुद्धी सोम मध्ये असते. ज्या ठिकाणी जगतभाव संपलेला असतो, वृत्तीने जगताला सोडलेला असतो, जडत्व संपलेला असतो. जडत म्हणजे दृश्य आणि त्याला पाहणारा द्रष्टा, दृश्य आणि द्रष्टा. पाहणारा द्रष्टा असतो आणि दिसणारे जगत असतं. दिसतं कशामुळे? त्रिपुटीमुळे. त्रिपुटी म्हणजे 3 फुटातून ती वृत्ती बाहेर येते. पहिल्यांदा प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे डोळे बाहेर येण्याची जागा. त्या वृत्तीला अंतःकरणातून उत्थान पाहून, पहिल्यांदा उत्थान पावते अंतःकरणात वृत्ती म्हणजे मन. आणि त्या मनाच्या द्वारे व्यवहार होतो, कर्म होतो, जगाला पाहणं होतं. ते मग जगाला आहे म्हणतं. पण जेव्हा जेव्हा जग बाधित होतं, जगतामध्ये असलेल्या परमात्म्याचं दर्शन होतं, अधिष्ठित चैतन्य वृत्तीमध्ये येतं आणि वृत्तीचा ईश्वराचा संबंध होतो आणि देहाचा संबंध जातो. ब्रह्मानुभूती म्हणतात त्याला, ब्रह्मानुभूती. तेव्हा ब्रह्मानुभूती सोहम वाक्यानं होती. सोहम म्हणजे ब्रह्मज्ञानाने मिळणारं फल. कोणचं फल? बुद्धीला परमात्म्याचा संबंध तयार होतो, देहाचा संबंध बंद होतो, अविद्येचा काळ बाहेर जातो वृत्तीतून आणि ज्ञान मार्ग खुला होतो. त्याचा संघ तयार होतो, अध्ययनाला सुरुवात होती, बोधाची बरसात होती, अविद्या मरून जाती, अहम वृत्ती संपून जाती, निवृत्त होती
आणि सोहमवृत्ती प्रगट होती. सो म्हणजे परमात्मा आणि तो मी आहे असं वृत्तिगत ज्ञान तयार होतं. पण वृत्तिगत ज्ञानामध्ये पण भेदच आहे आणि वृत्तीचे, वृत्ती म्हणजे अविद्याचे. पण ती वृत्तिगत ज्ञानामध्ये वृत्ती जावी, अविद्या जावी आणि सो उरावं, तो आहे, तो म्हणजे परमात्मा आणि तोच मी, हे ऐक्य आहे. आणि त्याच्यामध्ये बुद्धीनं थांबणं अमोक्ष आहे. दोघांचं ऐक्य होणं संतांची कृपा आहे. आणि जेव्हा बुद्धीचा आणि परमात्म्याचा संगम होतो तर सोची भेट बुद्धीला होती आणि तो आहे म्हणजे व्यवहार आहे पणाचा व्यवहार होत नाही, तोच अनुभव होतो. तो अनुभवामध्ये जीव सतत राहतो, तो शिव होतो. तो सो मध्ये आहे, देहात नाही. कारण जडामध्ये असणारी वृत्ती देहरूप आहे आणि परमात्म्यात असणारी वृत्ती सोहम रूप आहे. मग सोहम म्हणजे परमात्मा आणि त्याच्यामध्ये संबंध आहे, दोघांचं ऐक्य आहे. तिथं व्यवहार नाही, तिथं माया नाही. व्यवहार झाला तर वृत्तिगत ज्ञान म्हणतात, तो मी आहे हा व्यवहार आहे. पण तोच माझ्यात आहे आणि त्याचा अनुभव सतत आहे आणि अनुभवामध्ये मन परंगत आहे. व्यवहार तिथं नाहीये कारण अविद्या बाहेर आहे, व्यावृत्त आहे, तिचा वाद आहे. म्हणून वृत्तिगत ज्ञान नाही, स्वरूप ज्ञानामध्ये त्याची अनुभूती असते, शब्दाविना असते. तिथं स्पर्श असतो, आनंद असतो, ऐक्य असतो, अभेद असतो आणि स्वानुभूती असते. वृत्तीचा तिथं संबंध नसतो.